श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजचे मार्गदर्शन शेवटपर्यंत पहा. आमच्यासाठी प्रत्येक भक्त हा प्रियच आहे. तुझ्या जीवनात चांगली वेळ येत आहे. तुझ्या मनातील असंख्य इच्छा, स्वप्ने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तो आशीर्वाद आम्ही तुला आज देणार आहे. त्यासाठी मनापासून ऐक. सुख, समाधान, संपत्ती, आरोग्य या सर्वांची गरज तुला आहे आणि आम्हाला फक्त भक्ती आणि सेवेची गरज आहे. निर्मळ श्रद्धा आम्हाला हवी आहे. म्हणून तू फक्त भक्ती आणि चांगले कर्म करत राहा. बाकी सर्व काही आमच्यावर सोपव आणि निर्भय हो. आम्ही तुझ्यासाठी सर्व काही नियोजित केलेले आहे, जे तुला लवकरच अनुभवण्यास मिळेल. तुम्हालाही देवांचे नियोजन मान्य असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा. देवांना तुमची इच्छा सांगा, ती देवापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्ही देवाकडे जी विनंती, प्रार्थना करता ती देवापर्यंत नेहमीच पोहोचत असते. देवांना ते माहिती असते. फक्त काही वेळेस विलंब होऊन जातो, पण आपणही निष्ठा सोडायची नाही. भक्ती सेवा तर अजिबातच सोडायची नाही. देव म्हणतात, बाळा, तुझ्याकडे लवकरच एक आनंदाची बातमी येणार आहे. ती कोणत्याही रूपात येईल, पण तुला त्याला ओळखता आले पाहिजे. मन शांत व स्थिर ठेवून ऐक. यामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घे. आनंद निर्माण कर, सुख निर्माण कर आणि इतरांनाही ते देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न जरूर कर. तेव्हा तुलाही जाणवेल की तुझे जीवन कसे सकारात्मकतेने बदलत आहे. कधीही कोणालाही त्रास, वेदना होतील असे वागू नकोस. जे तुझ्याबरोबर कधीही होऊ नये असे तुला वाटते, ते इतरांबरोबरही करण्याचा विचार करू नकोस. याउलट आनंद, प्रेम दे आणि तेच परतून तुला पुन्हा मिळणार आहे. त्याने अजून तुला सकारात्मकता जाणवणार आहे. तुम्हालाही तुमच्या जीवनात स्वामी कृपा व्हावी असे वाटत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी परिवारामध्ये नक्कीच सहभागी व्हा. आजचे मार्गदर्शन नक्कीच ऐका. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात चढ उतार हा येतच असतो. असे काही प्रसंग येतात की मनुष्याला सर्व काही संपल्यासारखे वाटते. आयुष्यात काही चूक झाली आहे किंवा काय चूक केली आहे म्हणून एवढे सर्व मला सहन करावे लागत आहे असे वाटू लागते. पण देवांचीही हीच इच्छा असते की तुम्ही तुमचे भोग हे भोगूनच संपवावे, कारण ते ज्याला त्यालाच संपवावे लागतात. देव मात्र तुम्हाला तुमच्या या कामात मदत करतात. तुमचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्हाला वेदना तर होतात, पण त्या सहन करण्याची ताकद देखील देवच देतात. तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्याचे बळ देतात. देव आहेत व ते कायम आपल्या भक्ताबरोबरच आहेत याचा अनुभव तुम्हालाही हळूहळू येऊ लागतो. देवांची निष्ठा, प्रेम प्रत्येकालाच हवे असते. तसेच देवालाही भक्ताचा निस्वार्थी भाव, भक्तिभाव व एकनिष्ठ विश्वास हवा असतो आणि तोच तुम्हीही देणे गरजेचे असते.
तेव्हा देवालाही समाधान लाभते. तुम्हालाही देवांची भक्ती करण्यात सार्थक समाधान वाटत असेल तर आत्ताच "हो देवा, आम्ही तुमचे भक्त आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे" हे कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, कठीण प्रसंगी तू तुझा धीर सोडून देतो की अजूनही प्रयत्न करण्याचे धाडस दाखवतो हे पाहणे खरे महत्त्वाचे आहे. ज्या यशासाठी तू उत्सुक आहेस त्यासाठी तू कशी वाट पाहत आहेस हे सुद्धा महत्त्वाचे आहे. सर्व काही होणार असते, पण गरज असते ती फक्त संयमाची व तुझ्यातील चिकाटीची, वेळेची त्या वेळी ठेवलेल्या संयमाची. परीक्षा होत असते म्हणून वेळ कितीही कठीण असली तरीही प्रयत्न आणि तुझा संयम कधीही सोडूच नकोस. सर्व काही तुझ्या मनासारखे घडून येईल, फक्त तू धीर सोडू नकोस. मनातून स्वतःला कधीही हरवू नकोस, कारण मनातून तू जर स्वतःला हरवलास तर कोणतेही यश तुला विजयाचा आनंद मिळवू देणार नाही. म्हणून शांत रहा. जे होत आहे ते चांगलेच होत आहे व जे होणार आहे तेही चांगलेच असेल, एवढेच लक्षात ठेव. तुमचाही देवांवर विश्वास असेल तर आत्ताच "हो देवा, आमचा विश्वास आहे" कमेंट करा. आपले स्वामी आपल्या सोबत आहेतच हा विश्वास ठेवूनच तुमचे प्रत्येक कार्य कृती करा. मागे वळून पाहू नका. जे घडून गेले त्याचा जास्त विचार करू नका, तर पुढे पहा, कारण आपल्याला पुढे जायचे आहे. देवांनी आपल्यासाठी पुढे जे सुंदर सुख, प्रेम, आनंद देणार आहेत ते प्राप्त करायचे असेल तर मागील गोष्टी मागेच टाकणे योग्य ठरेल. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश, आजचे स्वामी मार्गदर्शन आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच मार्गदर्शन नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.